आता बघा कसे बनवणार असा राऊंड करायचा लांब पहिले आणि मग त्याला असं गोल गोल करत न्यायचं आणि गोल 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 करत नेलं त्याला हातावर असं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द सीमाताईज युट्यूब चॅनल. आपलं स्वागत आहे सीमाताई युट्यूब चॅनल वरती. तर गाईज, तुम्हाला माहितीच आहे आमचं फूड चॅनल जे आहे 30 डेज फूड ब्लॉगिंग ऑफ महाराष्ट्र. तर आज आम्ही बनवणार आहोत तिळाचे लाडू, कारण मकर संक्रांती सुरू झालेली आहे. तर आपले तिळाचे लाडू बनवणार चालू झालेले आहे. मस्त खाऊया कसे बनवतात, काय बनवतात मम्मी सांगणार. आणि चला लाडूकडे कसे बनवतात मम्मी. नमस्कार मंडळी, मी बनवणार आहे आता तिळाचे लाडू. हे तीळ बघा अशी तीळ राहतात आणि याला काय म्हणते, याला हे करायचे असते, भाजायची असते ही. आणि याला भाजून ही लालसर येईपर्यंत, म्हणजे एकदम लालसर पण नाही, थोडी लिमिट मध्ये लालसर येईपर्यंत याला भाजली की मग याला बिलकुल खाली उतरून थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं. थंड झालं की याला बारीक करायचं. आता याला लागणारा साहित्य हा गूळ आहे आणि शेंगदाणे आणि हे तूप आहे आणि विलायची. आता आपण बनवूया लाडू. तर आता सर्वात प्रथम याला भाजायचे आहे आणि बारीक करायचे आहे. तर चला पुढे बघू. तर मंडळी, आता मी या तिळाला भाजून घेते आहे. तर याच्यामध्ये टाकते आहे. थोडं लालसर होईपर्यंत भाजायचे, एकदम काळपट पण होऊ नाही द्यायची, नाहीतर लाडू एकदम काळे होते. म्हणून असं तांबडसर नाही का, थोडं लालसर तिखट मध्ये करायचं. आणि मग याला हे भाजणं वगैरे झालं की याला काय करायचं, थंड होऊ द्यायचं थोडं. आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सर मध्ये बारीक करायचं. तर आता बघा मी हे करत आहे आणि याच्यामध्येच विलायची टाकत आहे. हे बघा, याच्यामध्येच विलायची टाकत आहे. गरम गरम याच्यामध्ये विलायची टाकत आहे. विलायची टाकून देते याच्यामध्ये. आता टाकली याच्यामध्ये विलायची. तरी ते पॅन गरम झालेलं आहे आणि आता शेंगदाणे भाजून घेते याच्यामध्ये. आणि याला थोडं भाजले की याचे पण शिलट्या काढून घेते. मग आता ते पण भाजणं झालेले आहे, त्याला पण उतरून घेते. याला थंड होते ते तोपर्यंत मला हा गूळ किसून घेते. आणि हे पण झालेलं आहे थंड. याला पण मग मिक्सर मध्ये बारीक करून घेते. दाणे वगैरे भाजून झाले, हे थंड होऊन राहिले. आणि आता हा गूळ किसून घेते याला. तर याला असं किसावं लागते. हा भराभरच होतो, याला काही वेळ लागत नाही किसायला. पटापट करून घेते आणि त्याच्यानंतर तीळ बारीक करते. हे बघा असं बारीक होत आहे. तो मंडळी बारीक करणं सुरू आहे. आता एवढी बारीक झालेली आहे, आणखी बाकी आहे. एवढा गूळ बाकी आहे, तीळ आहे अजून बाकी. तर आता धीरे धीरे करत आहे. मिक्सरचं भांडं पण खूप गरम येते ना जास्त वेळ जर कंटिन्यू केलं तर, म्हणून थोडं थंड थंड हू करावं लागते. तर आता परत पुन्हा हे टाकते, मी तीळ टाकते. हे बघा मंडळी, तीळ टाकते आणि याच्यामध्ये गूळ टाकते. हा गूळ टाकते मला बारीक करायला, म्हणजे छान लाडू, तेव्हाच लाडू छान बनते. आणि नंतर मग शेंगदाणे टाकायचे आहे बारीक करून. तर शेंगदाणे बारीक खायचे आहे. तर मिक्सर माझी तीळ बारीक झालेली आहे. आणि आता हे शेंगदाणे पण बारीक करते जाडसर, आणि जास्त बारीक नको, जाडसर, तेव्हाच लाडू मध्ये छान थोडे दिसलेले पाहिजे. आणि थोडा गूळ पण राहिलाय. झालं मग बाकी सर्व झाल्याच आहे. आणि माझं हे पास पूर्ण बारीक झालेलं आहे सर्व. आता शेंगदाणे बारीक करते. तरी आता मी तूप टाकून देते. पूर्ण तूप टाकलं आहे बघा, पूर्ण तूप टाकले आहे. आणि तूप टाकल्याच्या नंतर मी हा तूप गरम झालं की याला, हा गुळाला त्याच्यामध्ये टाकून देते. तर मंडळी, माझं तूप गरम झालेलं आहे आणि गुळ पण टाकलाय आणि गुळ पण छान झालाय. आता मी पूर्ण याच्यात तीळ बारीक केलेले याच्यामध्ये टाकते. आता तीळ आणि गुळ याच्यामध्ये मिक्सच आहे, कारण लाडू झाले पाहिजे आपले, म्हणून तीळ आणि गुळ मिक्स केले. आणि तुपामध्ये पण गुळ टाकला आहे. तर आता बघा मी त्याला पूर्ण आता लसकलस करते, छान मिक्स करते छान, आणि मग लाडू बांधते बघा. आणि आता माझे शेंगदाणे राहिले याच्यामध्ये टाकायचे. आता मी वरून शेंगदाणे सोडते.
तर आता मंडळी माझं हे तिळगुळाचं सारण पण मी याच्यामध्ये टाकून झालं आहे आणि आता शेंगदाणे वरून सोडून देते छानपैकी, म्हणजे लाडू छान लागेल खायला रुचकर आणि टेस्टी लागेल. तर आता आपण याला पूर्ण चम्मच मारून याचे लाडू बांधायचे आहे. गरम याच्यासाठी करायला ठेवलं की याचे लाडू लवकर तयार होतात. त्याच्यामध्ये जो गुळ राहतो की नाही तो वितळतो गरम याच्यावरती आणि लाडू मग तो गुळ आहे ना असं चिकट येतो आणि त्याच्यामुळे लाडू आहे ना लवकर बांधणं होते. तर बघा मंडळी झालेलं आहे आणि आता याचे लाडू बांधायचे आपल्याला. चला मग आता लाडू बांधूया. तर मंडळी इथे आपले तिळगुळाचे लाडू बनवणं सुरू आहे. तर चला कसे बनवताय मम्मी एवढे झालेले आहे. तर चला बघूया. हे आहे तिळगुळ जे आपण पहिले बनवून घेतला आहे. तर मम्मी दाखवेल आता कशी बनवणार आहे. हा एक बनणं सुरू आहे. बनवलं आहे. आता चला अजून दाखवेल एक एक. एवढे सारे झालेले आहे. आता बघा कसे कसं बनवणार तर मम्मी. असा असा राऊंड करायचा लांब पहिले आणि मग त्याला असं गोल गोल करत न्यायचं आणि गोल 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 करत नेलं त्याला हातावर असं गोल करायचं छानपैकी गोल गोल आणि छान असा गोल गोल झाला की लाडू तयार झाला. आणि मंडळी आता हे एवढे सारे लाडू झालेले आहे तयार या डिश मध्ये. मी भरपूर थकलेली आहे आता, एवढी थकलेली आहे की मला आता स्टॅमिना पण संपलाय माझा आला. आता काय करू, आता एवढे माझे अजून तरी 2-4 लाडू राहिले आहे करायचे. आता करून घेते एवढे लाडू मग झाले माझे. आणि कसे लागते तर खाऊन पण दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही पण करा. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मंडळी इथे तिळगुळाचे लाडू झालेले आहेत जे की तुम्हाला माहिती आहे. चला मी खाऊन बघतो कसे लागले. एक नंबर आहे. तुम्ही पण म्हणा, तुम्ही पण खा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मंडळी तुम्हाला आमची रेसिपी होऊन समजलं असेल की तिळगुळाचे लाडू महाराष्ट्रामध्ये कसे बनवतात आणि केव्हा बनवतात. संक्रांतीला बनवतात ते स्पेशली. गाईस आमचा हा ब्लॉग तिळगुळचा तुम्हाला पसंत आला असेल, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. And thank you so much for watching.